नमस्कार मैत्रिणींनो, हे जे दिसतंय तुम्हाला ना, हे मी आंबोळ्याचं पीठ ठेवलेलं. त्याच्यामध्ये मी रात्री, आता तुम्हाला पुन्हा सांगते, फक्त मी फोटो काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मला व्हिडिओ मोठा करता येणार नाही म्हणून मी काय केलं, काल सकाळी 2 वाट्या तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ. हे सर्व रात्री सकाळी भिजत घातलं, रात्री स्वच्छ धुवून वाटून घेतलं आणि हे चांगलं वाटून मिक्स केलं. उडदाची डाळ आणि तांदूळ, 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ ह्या प्रमाण घेऊन मी स्वच्छ धुवून ते ठेवलं भिजत. 10 ते 12 तास भिजून नंतर मग मी हे वाटून घेतलं. हे बारीक छान वाटून घेतलं आहे आणि मी एका डब्यात भरून ठेवलं. म्हणजे काय, छान असं ढवळून डब्यात भरून ठेवलं का पीठ चांगलं येतं. तर हे ढवळ इथपर्यंतच होतं, इथपर्यंत. तर हे आता हे पीठ आलं आहे, तर आपण मग आंबोळी करायला सुरुवात करूया. हे बघा, हे आता पीठ आलं आहे. आता ह्याच्यात मी मीठ ॲड करते आणि छान ढवळून घेते आधी पहिलं. पीठ आल्यामुळे छान आंबोळीला असं. आता मी काय केलं, किंचित असं थोडंसं पाणी घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये. थोडंसं घालणार, जास्त नाही. आणि छान ढवळून उठतो परत. म्हणजे हे पडण्या इतकं पीठ पातळ झालं पाहिजे. जाड असलं की मग थोडं पडण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि जाळी पडत नाही किंवा ह्याच्यामध्ये टाकताना चिकटत राहतं. म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड केलं. आता इथे मी पॅन ठेवला आहे, म्हणजे माझं नेहमीचं हा पॅन आहे, त्याच्यावर चांगल्या उचलल्या जातात म्हणून मी हा ठेवला. माझ्याकडे दुसरा पण आहे, पण मी तो वापरत नाही. नवीनच असल्यामुळे वापरत नाही. आणि मेन काय, ह्याच्यावर चांगल्या उचलल्या जातात म्हणून मी ह्याच्यावरच आंबोळ्या जास्त करतो. आता मी इथे तेल लावून घेतलं आणि पुन्हा पीठ ढवळून घेतलं आणि हे बघा, आता मी हे घालते. आपल्याला पाहिजे एवढा. हे बघा, मी आता घातलं आहे. मला जाळी पडायला सुरुवात झाली. आता इथे एक टीप देते तुम्हाला. आता आपण जे पिठामध्ये हात घालतो ना, त्यामुळे पीठ आंबट होण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे पिठात हात न घालता जरा जास्तीच पीठ असेल ना, तर जास्त थोडीशा प्रमाणात उडदाची डाळ वाढवून पीठ हे जे आहे ना, ते छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि मिक्स करून तिथल्या तिथे पीठ ठेवून द्यायचं. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि गरम ठिकाणी ठेवायचं. म्हणजे काय होतं, ते पीठ फुललं जातं आणि दुसऱ्या दिवशी छान असं आंबट पण वास येत नाही आणि छान असं फुलून पीठ आंबोळ्या आपल्याला छान लागतात. आंबटपणा येत नाही त्याच्यामुळे. आता आपण परतून घेऊया. बघा, ही न काय करतात उचलली गेली. हे बघा, एवढी सॉफ्ट आणि नरम झाली ना, पटकन उचलली जाते. बघितलं कशी उचलली जाते पटकन. ही मी काढून घेते. इथे पुन्हा तीच प्रोसेस करते. पुन्हा छान ढवळून घ्यायचं. आणि जे जाऊल आहे तो असं एका हाताने गोल फिरवायचं आपण, म्हणजे पुन्हा छान जाळी पडतो. चला, तर मी असेच सर्व करून घेते आणि आता चटणीची तयारी करते. आतमध्ये थोडं शिजण्यासाठी पाहिजे तर आपण झाकण पण ठेवू शकतो, नाही ठेवलं तरी चालेल. म्हणजे पूर्ण जरा नरम होऊन आतमधून थोडं झाकण काढलं की मग सुकला जातो. आणि असं मग छान असं परतून घ्यायचं.